बातमी पंढरपुरातून आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पॉलिशचं काम आता सध्या सुरू झालंय। विकास आराखडा अंतर्गत जतन आणि संवर्धनाची कामं आता सुरू झालेली आहेत। मंदिर 700 वर्षांपूर्वीच्या मूळ स्वरूपामध्ये भाविकांना दिसणार आहे। याविषयी विठ्ठल मंदिरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी। सध्या मी विठ्ठल मंदिरात उभा आहे आणि विठ्ठल मंदिर लवकरच महाराष्ट्रातील भाविकांना, अवघ्या महाराष्ट्राला 700 वर्षापूर्वीच्या मूळ स्वरूपात म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या काळातील विठ्ठल मंदिर दिसणार आहे। विठ्ठल मंदिरात सध्या 73 कोटी रुपयाच्या विकास आराखड्याची कामं सुरू आहेत। त्याच अंतर्गत सध्या मंदिरात पॉलिशचं काम सुरू आहे। पॉलिशिंगमुळे जे मंदिर आहे ते पुरातन स्वरूपात दिसू लागलेलं आहे। 4 खांबे असेल, 16 खांबे असेल, खांब असतील, त्या खांबावरच्या नक्षी असतील, देवी देवतांची छोटे मोठ्या मूर्ती असतील, ह्या उजळू लागलेल्या आहेत। मूळ स्वरूपात 700 वर्षापूर्वीच्या स्वरूपात त्या दिसू लागलेल्या आहेत। आणि जेव्हा पॉलिशिंगचं काम पूर्ण होईल तेव्हा विठ्ठल मंदिर पूर्णपणे 700 वर्षापूर्वीच्या म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या काळातील मंदिर भाविक भक्तांना दिसणार आहे। त्यासाठी थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे, एवढंच काय ते। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, विठ्ठल मंदिर, पंढरपूर।